आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। लक्ष्मण, हे 4 महिने आपण व्यतीत केले आहेत सुग्रीवाच्या आश्रयात, पण आता असं वाटतंय की सुग्रीवाला त्याच्या वचनाचा जणू विसर पडलाय। ना तो स्वतः आला, ना त्यानं असं काही काम केलं आहे की वर्षा ऋतू उलटल्यानंतर त्याला त्याच्या मित्रासाठी काही करायचंय, त्याचं काही कर्तव्य आहे। दादा, शेवटी तीही आहे चपळ वानराची जात, त्याचं कसलं कर्तव्य, कसली नैतिकता। दुःख तर या गोष्टीचं आहे की हनुमानाला सुद्धा माझी चिंता नाही। तसे हनुमान विद्वान आणि ज्ञानी आहेत, पण आहेत तर सुग्रीवाचेच मित्र। जरी त्याला काही करावंसं वाटलं तर करणार काय? दादा, खरा अपराधी आहे तो कृतज्ञ, खोटारडा आणि स्वार्थी सुग्रीव। हो लक्ष्मण, स्वतःचं मनोरथ पूर्ण करवून तो माझी अवज्ञा करत आहे। राजवैभवाच्या विलासात बुडून त्याला त्याच्या प्रतिज्ञेचीही आठवण नाही राहिली। म्हणून हे लक्ष्मण, तू एकदा किष्किंधापुरी जा, त्याला सावध कर। तो माझ्या प्रत्यंचाचा भयंकर टणकार विसरला आहे, तो वालीचे प्राण घेणाऱ्या रामाचे अमोघ बाण विसरला आहे। त्याला सावध करणं आवश्यक आहे। आपल्या चरणांची शपथ घेऊन जातो दादा। आता सुग्रीवाचं रक्षण या धर्तीवर कुठेही संभव नाही। किष्किंधेपासून सरळ खेचत आणून त्याला तुमच्या चरणावर घालतो। सुमने सारी रंगतात रात्री, स्तुती सुमने सारी रंगतात रात्री। ओ गोविंदासी रंगवारी, राग रंग विलसे विलसे विलसे, राग रंग विलसे। वाह, संकट है हनुमानजी, संकट है। काय झालं राजकुमार अंगद? श्री लक्ष्मणानं किष्किंधेत प्रवेश केला आहे। मग यामध्ये इतकी घाबरण्यासारखी काय गोष्ट आहे? घाबरण्याची गोष्ट अशी आहे की ते खूप रागात आहेत। असं वाटतंय की जणू एखाद्या ज्वालामुखीचा लाभा वाढत चाललाय, त्यांच्या तोंडातून जणू आग निघतेय। नगराचे रक्षक सैनिक सैराभैरा पळतायत, नगरातील रहिवासी घाबरून दारं बंद करून आपापल्या घरात घुसलेत। ते सरळ राजमहालाकडेच येत आहेत।
जी शंका होती ते संकट समोर आलंच आहे. आता काय होईल हनुमान? लक्ष्मणाच्या क्रोधाला भूमंडळ कापतं, त्यापुढे किष्किंधा काय आहे? काहीतरी उपाय कर हनुमान, नाहीतर सरळ महाराज सुग्रीवच या ज्वालामुखीच्या लपेटीत नाही येणार. हा, मला एक उपाय सुचतो आहे. तो उपाय तर सांग. लक्ष्मण महाराज सुग्रीवांपर्यंत पोहोचायच्या आधी मागच्या दाराने जाऊन मी सर्वांना सावध करतो. विस्फोट होण्याच्या अगोदर मी महाराणी तारांना लक्ष्मणाच्या समोर समजवायला, शांत करायला पाठवून देतो. कारण की लक्ष्मण स्त्रीवर क्रोध नाही करणार. बस या शिष्टाचारामध्ये त्यांचा राग प्रज्वलित ज्वालामुखी हळूहळू शांत होईल. फारच छान हनुमान, खरोखरच तू बुद्धिमानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. आता वेळ घालवू नकोस, जा. अंगद, तू जाऊन राजकुमार लक्ष्मणांना काही वेळ शिष्टाचाराच्या गोष्टींमध्ये अडकव. पळा, 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 लवकर पळा, अरे, अरे, कुठे आहेत वानरराज सुग्रीव? त्यांना म्हणाव श्रीरामांचा निरोप घेऊन त्यांचा बंधू लक्ष्मण आला आहे. मी स्वर्गीय महाराज बाली यांचा पुत्र अंगद आपल्या चरणी सादर प्रणाम करतो. आमचा आशीर्वाद असो अंगद. आत्ताच्या आत्ता किष्किंधा नरेश सुग्रीवांना जाऊन सांग की आम्ही त्यांना भेटू इच्छितो. मी आपल्या आज्ञेचं नक्की पालन करीन. सुबाहू, सुकेतू, हे बघा, त्यांना आपल्या अतिथी कक्षात घेऊन अतिशय आदरातिथ्यानं त्यांचा पाहुणचार करा. थांब अंगद, वेळ दौडू नकोस. मी इथे आपला आदरातिथ्य करून घ्यायला आलेलो नाहीये. मी इथे महाराज सुग्रीवांना भेटायला आलो आहे. त्यांना मी आत्ताच्या आत्ता भेटू इच्छितो. महाराणी तारा, आता स्थिती आपल्याला सांभाळावी लागणार, नाहीतर अनर्थ होईल. लक्ष्मणाचा राग शांत करणं शेषनागावर विजय मिळवणं इतकं कठीण आहे. या क्षणी किष्किंधाच्या कल्याणाची सर्वात अधिक आपल्यावर जबाबदारी आहे. कारण समस्त वानर साम्राज्याचा महाराज सुग्रीवांपेक्षा आपल्याच विवेकावर जास्त विश्वास आहे. महाराजांचा विजय असो. बोल, काय झालं? राजकुमार लक्ष्मण राजमहालात आले आहेत. असं ऐकलंय की ते खूप रागावलेत. सगळे सैनिक इकडे तिकडे पळतायत. ते आपल्याला भेटू इच्छित आहेत. मला भेटू इच्छितात? खूप रागवले आहेत. मी त्यांच्या समोर कसा जाऊ रुमा? आता काय होईल? सुस्वागतम वीरवर. रघुकुलाच्या तेजस्वितेला ताराचा शतशः प्रणाम. आपण मोठ्या आहात, सन्माननीय, आदरणीय आहात. प्रणाम तर मी आपल्याला करायला हवा. माझा नमस्कार. ह्या सन्मानासाठी धन्यवाद. आपण बाहेर का उभे आहात? या ना, माझ्यासोबत या. राजभवनात चला. या राजकुमार, या ना. या, आपलं स्वागत असो. आपल्या येण्याने किष्किंधा नगरीचा राजमहालच नाही तर संपूर्ण भूमी पवित्र झालीये. विराजमान व्हा. मी माझे परमपूज्य बंधू श्री रामचंद्रांचा दूत बनून इथे आलोय. आम्ही महाराज सुग्रीवांना ताबडतोब भेटू इच्छितो. अवश्य, परंतु आधी थोडासा आराम तरी करा. शांत चित्ताने इथे बसा. हनुमान, सुग्रीव सगळेच आपल्या सेवेसाठी उपस्थित होतील. कजरी. हो महाराणीजी. यांचे चरण धुण्यासाठी पाणी घेऊन ये. नाही महादेवी, या अवडंबराची काहीच आवश्यकता नाहीये. ज्या विनम्र चतुराईने आपण माझं लक्ष विचलित करीत आहात ना, त्याची खरंच दाद द्यायला हवी. परंतु जर मी महाराज सुग्रीवांना भेटण्यात एका क्षणाचा जरी विलंब केला तर ते माझ्या पूजनीय बंधू श्री रामांच्या आज्ञेचं उल्लंघन केल्याचा अपराध ठरेल. राजकुमार, आपण मोठ्या आवेशात दिसत आहात, परंतु आपल्या या क्रोधाचं कारण काय आहे? कुणाच्यात इतकं साहस आहे जो आपल्या किंवा श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करून स्वतःच्या विनाशाला आव्हान देतोय? देवी तारा, आपण पूज्य आहात. आपण एक स्त्री आहात. माझं म्हणणं मी आपल्या समोर प्रकट नाही करू शकत. काय महाराज सुग्रीव आम्हाला भेटू इच्छित नाहीत का? ते आमच्या समोरच येऊ इच्छित नाहीयेत? असं काहीही नाहीये.
महाराज सुग्रीव आपले अपराधी आहेत, त्यांना शरमल्यासारखं वाटतंय, परंतु ते आपल्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहतायत. या क्षणी ते आपली प्रतीक्षा करत आहेत. चला पुढे वा. या. चलावं. सूर्यपुत्र सुग्रीवाचा राजकुमार लक्ष्मणाला नमस्कार. महाराज सुग्रीवांना दशरथ नंदन श्रीरामांचा दूत लक्ष्मणाचं अभिवादन. राजकुमार आसन ग्रहण करा. क्षमा करावं, दूताचं काम स्वामींचा निरोप देण्याचं असतं, शिष्टाचारात अडकण्याचं नाही. महाराज सुग्रीव, मी जे सांगतोय ते फक्त ऐका. बंधू लक्ष्मणा, तुम्ही जलप्राशन तर केलं नाहीतच, आता आसनही ग्रहण नाही का करणार? हनुमानजी, ना मी इथे आसन ग्रहण करायला आलोय, नाही आराम करायला आलोय. मी तर इथे महाराज सुग्रीवांना त्यांनी केलेल्या वचनभंगाची आठवण करून द्यायला आलोय. आपला स्वार्थ साधणाऱ्या कृतज्ञ मित्र द्रोह्यासाठी ब्रह्मदेवांनी म्हटलंय, बोधने चैव सुरापे च चोरे भग्न वृतई तथा निष्कृती वहिता सद्भी कृतज्ञे नाष्टी निष्कृती. गोहत्यारे, मद्यपान करणारे, चोर आणि वेदभंग करणाऱ्यांसाठी सत्पुरुषांनी प्रायश्चित्ताचा मार्ग सांगितलाय, परंतु कृतज्ञ माणसाच्या उद्धाराचा कुठलाच उपाय नाही, त्याचं प्रायश्चित्त पण नाही. खोटारडे आणि स्वार्थी महाराज सुग्रीव श्रीराम प्रभूंच्या पराक्रमाच्या प्रतापामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. राजवैभव आणि स्त्री सुख हे सर्व मिळवून आपण भोगविलासात गर्क झाला आहात. का आपल्याला असं वाटतंय की आम्ही आपल्या सहायतेवर निर्भर आहोत म्हणून? हे नका विसरू वानरराज, की जो अद्वितीय बाण पृथ्वीवरच्या सर्वात बलशाली पराक्रमी बालीला मृत्यूलोकी पाठवू शकतो, तो बाण श्रीरामांच्या भात्यात अजूनही आहे. आणि ज्या मार्गाने बाली परलोकात गेला आहे, तो मार्ग अजूनही बंद नाही झालेला. हे धीरवीर, उत्साहात आणि आवेशातही असे शब्द तोंडून काढू नयेत. कुमार लक्ष्मण, एक मित्र आणि एका राजासाठी असे अनुचित कठोर शब्द उचित नाहीत. विशेषतः आपल्यासारख्या उदात्त विचाराच्या मनस्वी आणि बुद्धिमान दूताच्या तोंडून. आणि वानरराज सुग्रीवांनी जे केलं ते उचित आहे का? नाही, उचित नाहीये. अगदी अनुचित आहे तात, आणि यात शंकाच नाही. परंतु वानरराज सुग्रीव ना कृतज्ञ आहेत, ना स्वार्थी आणि खोटारडेही नाहीत. खरं म्हणजे हे श्रीराम प्रभूंनी केलेले उपकार विसरलेले नाहीत, आणि ना मित्रत्वाच्या वचनाचा भंग केला आहे. महाबाहू, सुग्रीवांनी पुष्कळ दुःख सहन केलंय, त्यामुळे राज्य वैभवाच्या विलासात त्यांना वेळेचं भान नाही राहिलं. एवढा अपराध नक्की घडलाय, म्हणून आपण कृपया त्यांच्यावर रागवू नका. आपण विश्वास ठेवा राजकुमार. श्री रामचंद्रांचं काम करण्यासाठी महाराज सुग्रीव पूर्णपणे सतर्क आणि तयारीत आहेत. त्यासाठी धन धान्य, किष्किंधाचं राज्य, आपला संपूर्ण परिवार सोडण्यासाठी ते एका क्षणाचाही विलंब करणार नाहीत. आपल्या येण्यापूर्वीच महाराज सुग्रीवांनी आपल्या वानर सेनेला चारी बाजूनी एकत्रित करून त्यांना संघटित करण्यासाठी नल आणि नील यांना पाठवून दिलं आहे. त्यांची एकत्रित होण्याची लवकरच शक्यता आहे. मग रघुनाथ श्री रामचंद्रांच्या चरणी जाऊन पुढील योजना आखण्याचा विचार आम्ही करतच होतो, तेवढ्यात आपण आला. इथे हे सगळं घडत होतं? हो राजकुमार लक्ष्मण. माझ्या उग्र स्वभावामुळे क्रोधित होऊन मी जे अनुचित शब्द उच्चारले, त्यासाठी मला क्षमा करा वानरराज. वानरकुळ रघुकुळाचा सदैव ऋणी आहे. आपणास बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे राजकुमार लक्ष्मण. जर लक्ष्मण बंधूप्रमाणे श्री राम प्रभूही असं समजत असतील की आपण आपलं कर्तव्य विसरलो आहोत, तर चांगलं नाही होणार. म्हणूनच महाराज, आपल्याला श्रीरामांकडे जाऊन
स्वतः आश्वासन द्यायला हवं. महाराज, हनुमानाचं हे म्हणणं अगदी योग्य आहे. आपण याच क्षणी श्रीरामांकडे जायला हवं. आम्ही अवश्य श्रीरामांच्या सेवेत जाऊ. प्रभू प्रभू प्रभू. उठ मित्रा. मित्राचं स्थान चरणांशी नाही, हृदयाशी असतं. मी तर अपराधी आहे आपला कृपा सिंधू. मी कुटील, स्वार्थी, कामी, मोहजालात अडकलेला. मित्रत्वाचा धर्म पण विसरून गेलो. शेवटी पशुवृत्तीचा, चंचल मनाचा वानर आहे ना मी. परंतु विश्वास ठेवा, सत्तेचा माज, वासनेच्या मोहजालात गर्क होऊन सुद्धा मी आपली प्रतिज्ञा विसरलो नव्हतो. माझ्यावर संशय घेऊ नका मित्रवत्सल. प्रभू प्रभू, हनुमान माझे साक्षी आहेत. मैत्रीत संशय नाही घेतला जात, फक्त अव्यक्त भाव ठेवून विश्वास ठेवला जातो. धर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर दृढ राहणाऱ्यांचे पायही कधीतरी रस्ता चुकतात, परंतु अंतर्भाव लुप्त नाही होत. वृक्षाच्या फांदीवर झोके घेणाऱ्या माणसाप्रमाणे हलकीशी झुळूकही त्याला सचेत, जागृत, सावध करू शकते. महामानव, माझी विजयश्री आपल्या कृपेनं प्राप्त झाली आहे. निराशेच्या घोर अंधकारात बुडून गेलेल्या सुग्रीवाच्या अस्तित्वाला नवा किरण प्राप्त करून देणारे करुणा कर्तर आपणच आहात. सुग्रीव आपलं छोटंसं खेळणं आहे प्रभू. प्रभू, चुकीमुळे विलंब अवश्य झाला आहे, पण हे सत्य नाही की महाराजांना आपलं वचन लक्षात नाही राहिलं. किष्किंधापतीने चारही दिशांना आपले दूत पाठवून वानर योद्ध्यांना बोलावून घेतलं आहे. चारही दिशांनी अपार वानर सेना लवकरच इथे पोहोचणार आहेत. किष्किंधा नरेशांचा विजय असो! महाराज सुग्रीवांचा विजय असो! श्रीरामचंद्रांचा विजय असो! किष्किंधा नरेशांचा विजय असो! श्रीराम सुग्रीव मित्रता. चिरंजीवी भव राजकुमार अंगद. महाराज, आपल्या आज्ञेनुसार किष्किंधेचे चतुर, प्रवीण, जलद, चपळ वानरदूत चारही दिशांना विखुरलेल्या वानर शक्तीला एकत्रित करून घेऊन आलेत. तळवळच्या बरोबर वानर सरदार वली, लंगूर जातीचे सरदार गवाक्ष, वृक्ष सेनेबरोबर ऋषीश्रेष्ठ गजवंत, परमपराक्रमी योद्धे गंधमादन सगळे आले आहेत. बजरंग बलींचे पूज्य पिता श्रीमान केसरी पण आले आहेत. काय, पिताश्री पण आले आहेत? हनुमाना, आपल्या पिताश्रींचं स्वागत कर. नमस्कार कर त्यांना जाऊन. जा. सादर नमस्कार प्रभू, नमस्कार. क्षमा करा अवधेश. किष्किंधा नरेश, आमच्याकडून राजकीय औपचारिकता तसंच शिष्टाचाराचं पालन नाही झालं. आपल्या दर्शनाच्या अभिलाषेने ती सीमा उल्लंघून आम्ही इथे निघून आलो. रघुकुल तिलक, कृपा सिंधू रघुवीर, दर्शनाच्या तहानेने अधीर झालोत आम्ही. वानर श्रेष्ठ केसरी, कुठं आहे राज्य? कुठला राजा? निसर्गाच्या खुल्या प्रांगणात आपण सर्व समान आहोत. हनुमंत, तुझ्या पिताश्रींना अभिवादन कर. तुझ्या वात्सल्यानंच त्यांना इतका आतुर बनवला आहे. पिताश्री, पिताश्री, अंजना, केसरी नंदना, चिरंजीवी भव, यशस्वी हो. तुझे सगळे मनोरथ पूर्ण होत वत्सा. श्रीरामांच्या कामासाठी तर आपणही आलात पिताश्री. यावेळी आपल्याला प्रभू श्रीरामांचं कार्य सिद्ध करायचं आहे. महाराज सुग्रीव, आता पुढचं कार्य निश्चित करा. कशा प्रकारे सीता मातेच्या शोध कार्याचा श्री गणेशा केला जाईल. आज्ञा करा प्रभू.
मित्रा, करता पण तूच आहेस, करविता पण तूच आहेस. इथं इतके बुद्धिशाली, बलशाली, शौर्यवान एकत्रित झाले आहेत. आपण सर्व विचार करून माझं हित अवश्य पाहाल. अंगद, प्रसवण पर्वताच्या घळीमध्ये जाऊन सभेचं आयोजन कर वत्सा. त्याच्या छायेमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. जशी आज्ञा महाराज. वीरवर वानर श्रेष्ठ, दिशा दिशातून आलेले समस्त योद्धे सेनापती, उपस्थित वीर वानर दल, किष्किंधेचा सेवक सुग्रीव, प्रसवण पर्वताच्या या प्रांगणात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपण सर्व इथे कोणत्या हेतूने एकत्रित झालो आहोत याची संपूर्ण माहिती किष्किंधेचे मंत्री श्री हनुमान, आदरणीय जांबुवंत, सेनापती नल नील, युवराज अंगद आपल्या सगळ्यांना देतील. आर्यश्रेष्ठ रामचंद्राबरोबर वानर समाजाची मित्रता कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. हा दोन सभ्यता, दोन संस्कृतीचं, दोन भिन्न भिन्न समाजांचं अपूर्व संगम आहे, जो युगयुगांतर येणाऱ्या पिढ्या स्मरण करतील. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.